आणि आपलं ट्रेडिंग जे ते सोपं करू शकता। टेक्निकल ॲनालिसिसचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। चार्ट आपल्याला वाचता आले पाहिजे आणि नुसतेच वाचता नाही आले पाहिजे, तर ते वाचताना अगदी सोपे झाले पाहिजे। आपलं मॅन्युअल वापरण्याची जी गरज आहे तर ती कमी झाली पाहिजे, ऑटोमॅटिक ते झालं पाहिजे। त्याच्यामुळे आपला वेळ जो येतो कमी होतो। कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त चार्ट्सचं ॲनालिसिस करू शकतो। नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची चार्टच्या संबंधित महत्त्वाची गोष्ट आपण बघणार आहोत। चार्ट आपण ज्यावेळेला बघत असतो त्या चार्ट बघत असताना आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू, धन ॲप, झेरोदा यांनी जे चार्ट्स अवेलेबल करून दिलेले असतात त्या चार्ट्स मध्ये हा जो वर असलेला चार्ट टूल बार जो आहे, या चार्ट टूल बार मध्ये आपल्याला इंडिकेटर टेम्पलेट्स नावाचं एक महत्त्वाचं साधन टूल आपल्याला दिलेलं आहे। या टूलचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो। त्याचा फायदा आपलं ट्रेडिंग सुटसुटीत, सोपं, कमी वेळेत कसं करायचं तर त्याच्याबद्दल या इंडिकेटर टेम्पलेटमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो। हे नेमकं काय असतं, याचे काय काय फायदे आहेत, याची का माहिती आपण करून घ्यायला पाहिजे, याच्यामुळे आपला वेळ कसा वाचू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये आपण त्याचा वापर करून कसं सोप्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओ लांब झाला तरी चालेल, परंतु तुम्हाला आपला ट्रेडिंगचा वेळ वाचवणारी गोष्ट आहे इंडिकेटर टेम्पलेट, तिचा आपण व्यवस्थित अभ्यास करायलाच पाहिजे। सुरुवातीला हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला ट्रेडिंग करत असताना आपल्याकडे काय काय शस्त्र उपलब्ध आहेत, तर ते शस्त्र आपल्याला समजून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे। आपल्याला काय काय शस्त्र उपलब्ध असले हे माहिती असेल तर आपलं युद्ध जे आहे ते आपल्याला अधिक सोपं होऊ शकतं। त्याच्यामुळे आपल्याला या वेगवेगळ्या टूल्सची माहिती करून घ्यायची। याच्यातलं आपण चार्ट टूल बार याची माहिती घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे ड्रॉइंग टूल बार याची आपण माहिती घेतलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू ट्युटोरियल बद्दल शिकायच्या आहेत, त्या आपण एक एक करून शिकणार आहोत। आपण जेवढं जास्तीत जास्त आपल्या या शेअर मार्केट मराठी चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंटच्या माध्यमातून प्रेम कराल, तेवढंच आपलं हे चॅनल मोठं होईल आणि अधिकाधिक माहिती तुम्हाला मायबोली मराठीतून मिळत राहील। ही जी माहिती आज आपल्याला इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे, हिंदीमध्ये अवेलेबल आहे, परंतु जी आपल्याला मराठीत अवेलेबल नाही आहे। मराठीतही काही अवेलेबल असेल, परंतु अगदी ऑथेंटिक पद्धतीने, अगदी प्रामाणिकपणे आपण ती देण्याचा प्रयत्न करतोय। तर आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांना तुमच्या लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे। आपल्या लाईकमुळे, आपल्या कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला सुद्धा कळतं की खरोखर या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जाते। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कॉमेंट करा। चला आपण आपला इंडिकेटर टेम्पलेटच्या बाबतीतचा व्हिडिओ जो आहे तो सुरू करू। या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवर आणि ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट आपण त्याच्यामध्ये एक चार्ट ओपन केला आहे, तो आहे SBIचा चार्ट। आता या ठिकाणी जो इंटरफेस दिसतोय, म्हणजे या ठिकाणी जी विंडो दिसते, पूर्ण चार्ट दिसतोय, अगदी सेम असा चार्ट जो आहे तो आपल्याला झेरोदा सुद्धा पुरवतं आणि धन ॲप सुद्धा पुरवतं। आता आपल्याला आज अभ्यास करायचा आहे इंडिकेटर टेम्पलेट्सचा। या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर्स बघायला मिळतात। या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला हवं ते इंडिकेटर टेक्निकल्समधून, फायनान्शियल्समधून आपण आपल्याला हवं ते इंडिकेटर चार्टवर प्लॉट करू शकतो किंवा लावू शकतो। ही अगदी बेसिक माहिती आहे, हे सगळ्यांना जे चार्ट वापरत असतील त्यांना सगळ्यांना माहितीच असेल। परंतु त्याच्या शेजारी या ठिकाणी आपल्याला 4 चौकटी दिसत आहेत, जवळजवळ ठेवलेल्या 4 चौकटी। तर या चौकटींवर आपण माऊस नेल्यानंतर आपल्याला दिसतंय इंडिकेटर टेम्पलेट्स। तर आपण त्या इंडिकेटर टेम्पलेट्सला क्लिक करणार आहोत। तर हे या ठिकाणी इंडिकेटर टेम्पलेट जे ते आपल्याला दिसतंय। आता या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मने, ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटने आपल्याला काही टेम्पलेट्स दिलेले आहेत, म्हणजे डिफॉल्ट टेम्पलेट दिलेले आहेत। म्हणजे ज्यांना फक्त मूव्हिंग ॲव्हरेजवर काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी बिल विलियम्स
3 लाईन्स हे असं प्रकारचं एक टेम्पलेट दिलेलं आहे. आता ते त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय ते बघूयात. आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय SMA आणि व्हॉल्यूम असे 3 इंडिकेटर्स आहेत ते लागलेले आहेत. हे बघा या ठिकाणी 1 2 आणि 3 असे 3 इंडिकेटर एकाच वेळेला लागलेले आहेत. त्याच्यानंतर खाली आपण दुसरं इंडिकेटर टेम्पलेट आहे डिस्प्लेस्ड EMA. हे जर आपण लावलं तर पूर्वीचं जे 2 SMA आणि एक व्हॉल्यूम होतं ते गायब झालं आणि एक सेपरेट हे EMAचं आलं. EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आला आणि व्हॉल्यूम आले. तर एकाच वेळेला दोन्ही बदलले. त्याच्यानंतर तिसरं बघूयात आपण, ज्यांना मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल रिबिन 8 मूव्हिंग ॲव्हरेज, या ठिकाणी 8चा आकडा दिसतोय, 8 मूव्हिंग ॲव्हरेज आणि व्हॉल्यूम असे 9 टोटल इंडिकेटर्स जे आहेत ते दिसतील. परंतु आपलं हे सबस्क्रिप्शन घेतलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला फक्त 2च इंडिकेटर दिसतील. 2 मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक व्हॉल्यूम असे 3 इंडिकेटर दिसतील. 2च फ्री इंडिकेटर प्रोव्हाइड करतं ट्रेडिंग व्यू, त्याच्यामुळे ते बघूयात आपण. ज्यांना एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज वर काम करायचं असेल, हे बघा आता या ठिकाणी एकूण 8 मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, 8 EMA त्यांनी दिलेले आहेत. परंतु आपल्याला फ्री व्हर्जन असल्यामुळे आपल्याला 2च दिसत आहेत आणि एक व्हॉल्यूम दिसतंय अशा पद्धतीने. तर एकाच वेळेला आपण अनेक इंडिकेटर टेम्पलेट आपण सेव्ह करून ठेवलेलं असेल तर त्या साहाय्याने आपण ओपन करता येऊ शकतं. पुढचं बघूयात आपण ऑसिलेटर्स. जे ऑसिलेटर्स चार्टच्या खाली असतात, व्हॉल्यूमच्या खाली असतात, तर ते ओपन होतात. त्याचं इंडिकेटर टेम्पलेट आहे. आता या ठिकाणी बघा काय काय ओपन झालं. स्टोकॅस्टिक RSI हे 2 झाले तयार आणि हे CCI नावाचं इंडिकेटर आहे तर ते सुद्धा इथं आहे त्यांच्या टेम्पलेटमध्ये. तर ते 3 ऑसिलेटर्स जे ते ओपन झाले ऑसिलेटरच्या टेम्पलेटमधून. व्हॉल्यूम तर आहेच. तर अशा पद्धतीने जो आपण सेट तयार करू तर त्या सेट अनुसार आपल्याला चार्टमध्ये इंडिकेटरचा सेट म्हणजे इंडिकेटर टेम्पलेट ओपन होतं. आता हीच गोष्ट जी आहे ती आपण धन किंवा झेरोदामध्ये करू शकतो. डीमॅट अकाउंट वेगवेगळ्या ब्रोकरकडे असतं, तर ब्रोकरचा जो चार्ट असतो, ब्रोकरने प्रोव्हाइड केलेला चार्टची फॅसिलिटी, तर आपण त्याच्यावर बघू. इथं आपल्याकडे सबस्क्रिप्शन नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्याची खरी माहिती कळत नाहीये. आपण आता धन ॲपवर किंवा झेरोदावर जाणार आहोत. आता या ठिकाणी आहे झेरोदा आपण ओपन केलेलं आहे. झेरोदाचा प्लॅटफॉर्म आहे. झेरोदाच्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला इंडिकेटर आणि इंडिकेटर टेम्पलेट्सची सुविधा जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. हा अगदी सिंपल आणि ट्रेडिंग व्ह्यूशी अधिक साम्य असलेला प्लॅटफॉर्म आहे धनचा प्लॅटफॉर्म. tv.dhan.co अशी ही वेबसाईट आहे. या ठिकाणी आपला ट्रेडिंग व्ह्यू, TV म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचा धनने प्रोव्हाइड केलेला चार्ट जो आहे तो ओपन होतो आणि खूप सोपा असा धनचा प्लॅटफॉर्म आणि धनचा चार्ट जो आहे तो आहे. तर तुम्ही सुद्धा धन ॲप जे आहे ते वापरू शकता. ज्यांनी धन ॲप आतापर्यंत ओपन केलेलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक देईल, त्या लिंकवर क्लिक करून धन ॲप ओपन करू शकता. तर आता आपल्याला बघायचं आहे दोन्ही ठिकाणी जे येते सेम गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण कुठल्या तरी एका चार्टमध्ये बघूयात. आपण धनच्या चार्टमध्ये बघूयात. आता या ठिकाणी इंडिकेटर्स आहे. आता समजा या ठिकाणी आपण RSI इंडिकेटर लावलेलं आहे आणि आपल्याला एक स्ट्रॅटेजी असेल आपली की ज्यामध्ये आपल्याला RSI पण बघायचं आहे आणि मूव्हिंग ॲव्हरेज पण बघायचं आहे. तर आपण सर्वात पहिले एक मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो प्लॉट करूया. आपण ही एक या ठिकाणी XYZ स्ट्रॅटेजीचा अभ्यास करतोय असं समजूयात. याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे, एक सर्वप्रथम RSI इंडिकेटर आपण खाली लावलेलं आहे आणि वरती जे येते MA क्रॉस 9 मूव्हिंग ॲव्हरेज आणि 26 मूव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉस कुठे होतो अशी एक XYZ स्ट्रॅटेजी आपण लावलेली आहे. आता ह्याच्यामध्ये समजा मला व्हॉल्यूम सुद्धा पाहिजे आहेत या स्ट्रॅटेजीमध्ये, तर मग मी व्हॉल्यूम सुद्धा लावतो. हे व्हॉल्यूम लावलं. आता माझ्याकडे 3 इंडिकेटर झाले. एक मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस झालं, एक व्हॉल्यूम झालं आणि एक RSI झालं. आता ही एक माझी स्ट्रॅटेजी आहे. आता ही स्ट्रॅटेजी जी आहे ती मला सेव्ह करून ठेवायची आहे. म्हणजे मी केव्हा पण चार्ट ओपन केला त्यावेळेला मला या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करायचं असेल तर ही मला पटकन ओपन करता यायला पाहिजे. आता मी सुरुवातीला काय केलं, सर्वप्रथम RSI ओपन केलेला होता. त्याच्यानंतर MA क्रॉस मी इंडिकेटरमध्ये जाऊन ओपन केला. व्हॉल्यूम मी इंडिकेटर्समध्ये जाऊन प्लॉट केलं. 3 वेळेस आपल्याला इंडिकेटर्सच्या सेक्शनमध्ये जावं लागलं आणि एक एक करून आपल्याला चार्टवर हे इंडिकेटर्स लावावे लागले. आता हे असं करावं लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं, तर या इंडिकेटर टेम्पलेटमध्ये जायचं. आता हे जे आपण 3 इंडिकेटर लावलेले आहेत त्या 3 इंडिकेटरला आपण
सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट असं करूयात. या ठिकाणी आपण XYZ स्ट्रॅटेजीचं नाव टाकू, XYZ3 असं काहीतरी नाव टाकू आपण. हे बघा याच्यामध्ये काय होईल, सेव्ह इंडिकेटर्स MA क्रॉस सुरुवातीला आपल्याला दिसतोय, व्हॉल्यूम आपल्याला खाली दिसतंय आणि RSI दिसतोय. तर हे 3 इंडिकेटर आपले या टेम्पलेटमध्ये जे ते आता सेव्ह होतील. आपण केले सेव्ह. आता आपण जर समजा बंद केले, रिमूव्ह केले, आता आपला चार्ट जो तो झाला प्लेन. आपला चार्ट एक दुसरा चार्ट ओपन करतो. हा एक मी ITCचा दुसरा चार्ट ओपन केला आणि आता मला XYZ स्ट्रॅटेजीच्यात अप्लाय करायचे असेल तर हे बघा या ठिकाणी आपण जे इंडिकेटर सेव्ह केलेले असतात त्या सेव्ह केलेल्या इंडिकेटर्समध्ये आपल्याला XYZ3 हे दिसतंय नाव आणि आपण त्याच्यावर जर कधी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की आपण पूर्वी जे काही इंडिकेटर टेम्पलेट सेव्ह केलेले आहे, म्हणजे जे काही 3 इंडिकेटर्स आपण सेव्ह केलेले आहेत या टेम्पलेटमध्ये, तर ते बरोबर लागतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंडिकेटर्सचं टेम्पलेट सेव्ह करून ठेवता येतं. यासोबतच तुम्हाला इंडिकेटर आणखी ॲड करायचं असेल, समजा आपण या ठिकाणी पुढचं इंडिकेटर अजून ॲड केलं, आपण या ठिकाणी परत एक MACD इंडिकेटर जे येते ॲड केलं, आणखी एक सुपर ट्रेंड इंडिकेटर अप्लाय केलं तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि ही असेल आपली ABC स्ट्रॅटेजी. तर ते आपण या 3च्या सोबत XYZच्या या ठिकाणी आपण आणखी ही स्ट्रॅटेजी जी आहे ती सुद्धा परत सेव्ह करू शकतो, ABC. तर या ठिकाणी आपले 5 इंडिकेटर जे आहेत ते ॲड झालेले आहेत आणि त्याला आपण नाव दिले ABC. तर ABC जे आहे ते सेव्ह झालेलं असणार आहे. हे रिमूव्ह इंडिकेटर्स करू. सगळे इंडिकेटर आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिमूव्ह इंडिकेटर म्हणायचे, आपले सगळे इंडिकेटर जे ते निघून जातात. इंडिकेटर टेम्पलेटमध्ये परत जायचं आणि आता आपल्याला ABC स्ट्रॅटेजी अप्लाय करायची असेल तर आपण या ठिकाणी सिम्पली जायचं आणि म्हणायचं ABC. त्यानंतर आपले 5चे 5 इंडिकेटर जे आहेत ते या ठिकाणी लागतील. हे बघा सुपर ट्रेंड लागला, MA क्रॉस लागला, व्हॉल्यूम लागलं, RSI आणि MACD. अशा पद्धतीने इंडिकेटर टेम्पलेटचा उपयोग होतो. बऱ्याचदा ट्रेडर्सला माहिती नसतं की अशी काही फॅसिलिटी जी ती आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे ट्रेडर्स काय करतात की त्यांना जर समजा 3 इंडिकेटर्स लावायचे असतील, 3 इंडिकेटर्स लावायचे असतील तर ते काय करतात, इंडिकेटर्समध्ये जातात, पहिले इंडिकेटर लावतात, त्याच्यानंतर परत इंडिकेटर्समध्ये जातात, एक दुसरं इंडिकेटर लावतात. असे इंडिकेटर्स जे आहेत ते मॅन्युअल जाऊन लावत असतात. तर आपल्याला हे मॅन्युअल जाऊन प्रत्येक वेळेस लावायचं, कालावधी जो आहे तो अधिक लागतो, प्रत्येक वेळेस तेच लावण्यासाठी कंटाळा पण येतो. तर हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला इंडिकेटर टेम्पलेट नावाची फॅसिलिटी ट्रेडिंग व्ह्यू धन आणि झेरोदा या चार्टवर ट्रेडिंग व्ह्यूने आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे. तर सिम्पली आपल्याला या इंडिकेटर टेम्पलेटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला हवी ती स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण लावू शकतो. हे बघा XYZ लावल्यानंतर लगेच आपल्याला XYZ स्ट्रॅटेजी जी आहे ती 3 इंडिकेटरची स्ट्रॅटेजी लागलेली आहे. आता जर समजा आपल्याला ही XYZ स्ट्रॅटेजी आपण लावलेली आहे, आता ही स्ट्रॅटेजी आपल्याला फेवरेटमध्ये करून ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी हा जो स्टार दिसतोय ॲड टू फेवरेट्स, या ॲड टू फेवरेट्सला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो स्टार आहे तो येलो कलरचा होईल आणि आपल्याला या ठिकाणी ती XYZ स्ट्रॅटेजी शॉर्टकट त्याचा डेव्हलप होतो आणि हा चार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो. समजा आपण पुन्हा आपल्याला ही स्ट्रॅटेजी लावायची असेल तर इंडिकेटर टेम्पलेटच्या टॅबमध्ये जायची पण गरज नाही आहे, याच्यात चूज करायची गरज नाही आहे. अच्छा, डायरेक्टली आपण या ठिकाणावरून या शॉर्टकटवरून फेवरेट्समधून आपण तो अप्लाय करू शकतो आणि तो लगेच अप्लाय होतो. अशा पद्धतीने हे शॉर्टकट पण आपल्याला दिलेले आहेत. यासोबतच आपल्याला ABC स्ट्रॅटेजी पण फेवरेट करायची असेल तर आपण तिला स्टारवर क्लिक करू शकतो आणि ती सुद्धा या ठिकाणी चार्ट टूलबारवर आलेली आपल्याला दिसेल. या ठिकाणी लावलेली स्ट्रॅटेजी आहे XYZ. आता आपल्याला ती ABC स्ट्रॅटेजी लावायची असेल तर सिम्पली या शॉर्टकटवरून फेवरेट्समधून आपण ABC क्लिक करायचं आहे आणि आपले 5 इंडिकेटरची स्ट्रॅटेजी ABC स्ट्रॅटेजी जी ती या ठिकाणी अप्लाय होते चार्टवर. आता या ठिकाणी आपण अजून नवीन एक स्ट्रॅटेजी क्रिएट करू. आपण या ठिकाणी मल्टिपल मूव्हिंग ॲव्हरेजची ती स्ट्रॅटेजी आपण आता क्रिएट करतोय आणि त्यामध्ये फक्त आणखी एक व्हॉल्यूमचं इंडिकेटर ॲड करू. आपण फक्त व्हॉल्यूम या ठिकाणी आपण 2च इंडिकेटर फक्त ॲड केलेले आहेत. आता जर समजा आपल्याला या मूव्हिंग ॲव्हरेजचे कलर चेंज करायचे असतील, या सेटिंग्स आहेत,
या सेटिंग्समध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स चेंज करता येऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीचा जो आहे 14चा मूव्हिंग ॲव्हरेज तो नको आहे, त्याच्यानंतर 35चा मूव्हिंग ॲव्हरेज नको आहे, 21चा पण मूव्हिंग ॲव्हरेज नको आहे. तुम्हाला फक्त 3 मूव्हिंग ॲव्हरेज पाहिजेत, 50, 100 आणि 120 असे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज पाहिजेत आणि व्हॉल्यूम पाहिजे. तर या ठिकाणी आपण ओके करायचं आहे. या ठिकाणी आणखी थोडासा चेंज करूयात, आपण याच्या स्टाईलमध्ये चेंज करूयात. आपण 200चा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो आपण थोडासा जाड घेऊयात आणि 50चा मूव्हिंग ॲव्हरेज त्याचा कलर जो आहे तो आपण ग्रीन करूयात, तो पण जाड करूयात. हे आपण कलर चेंज केलेले आहे त्याच्यामध्ये आणि स्टाईल जी ती थोडीशी चेंज केलेली आहे, हा जाड केलेला आहे आपण. तर हे अशा पद्धतीचं आपल्याला टेम्पलेट जर सेव्ह करायचं असेल, कस्टमाइज केलेलं टेम्पलेट आपल्याला सेव्ह करायचं असेल तर ते सुद्धा आपण सेव्ह करू शकतो. हे बघा, आता आपण ह्या ठिकाणी एक मूव्हिंग ॲव्हरेजचं इंडिकेटर सेव्ह करतो आहे. याला आपण 250 SMA असं टेम्पलेटचं नाव देऊ. म्हणजे रिमेंबर इंटरवल, म्हणजे याच इंटरवल म्हणजे काय तर टाईम फ्रेम, कोणत्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला ओपन करायचं. तर ते जर कधी आपल्याला फिक्स करायचं असेल तर डेलीमध्येच ते रेग्युलरली ओपन होईल. तर आपण सेव्ह करूया 200 + 50 SMA. ठीक आहे. आता हे बघा, या ठिकाणी आपले इंडिकेटर टेम्पलेट सेव्ह झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज केलेलं आहे. 6 मूव्हिंग ॲव्हरेज होते, आपण त्याच्यातले फक्त 2च सिलेक्ट केलेले आहेत आणि टाईम फ्रेम जी ती डेलीची तीच आपण ओपन करणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण जाऊयात वीकली टाईम फ्रेमवर. वीकली टाईम फ्रेमवर पण आपल्याला हे इंडिकेटर जे आहे ते दिसतंय, इंडिकेटर टेम्पलेट जे आहे ते दिसतंय. परंतु आता याच्यातले आपण इंडिकेटर्स रिमूव्ह करूयात. आणि आता काय गंमत होते ते बघूयात. इंडिकेटर टेम्पलेटमध्ये जाऊयात आपण. आता आपण आहोत वीकलीच्या टाईम फ्रेमवर. आता आपण 250 SMA ही जी स्ट्रॅटेजी आपण आत्ता बनवली होती टेम्पलेट ते ओपन करूयात आणि बघूयात की काय गंमत होते. आपण आता आलेलो आहे डेली टाईम फ्रेममध्ये, कारण की आपण इंटरवल जे आहे ते फिक्स केलेलं होतं की डेलीमध्येच आपल्याला ही स्ट्रॅटेजी जी ती ओपन झाली पाहिजे. हे टेम्पलेट डेलीच्या चार्टवरच ओपन झालं पाहिजे असं आपण फिक्स केलेलं होतं. डेली टाईम फ्रेमवर हे इंटरवल जे ते ओपन झालेलं आहे. आता आपण जर समजा इन केस हे मूव्हिंग ॲव्हरेज मल्टिपल हे डिलीट केलं आणि परत मूव्हिंग ॲव्हरेज जर कधी आपल्याला लावायचं असेल, मूव्हिंग ॲव्हरेज मल्टिपल आपण ते सिलेक्ट केलेलं होतं, मूव्हिंग ॲव्हरेज मल्टिपल हे जर कधी आपण लावलं तर आपल्याला परत अनावश्यक असलेले इंडिकेटर 21चा मूव्हिंग ॲव्हरेज, त्याच्यानंतर 35चा मूव्हिंग ॲव्हरेज, हे असले नको असलेले मूव्हिंग ॲव्हरेज परत ओपन होतात. तर हे परत आपल्याला या ठिकाणी जाऊन, आपल्याला याची गरज नसेल तर आपल्याला या ठिकाणी जाऊन परत हे अनचेक करावे लागतात. परंतु हे करावं लागू नये आणि आपली सेव्ह केलेली सेटिंग जी आपल्याला हवा तो कलर, आपला रेग्युलर जो कलर आहे, स्टाईल असेल आपल्या इंडिकेटरची, 200 मूव्हिंग ॲव्हरेजची एक स्पेसिफिक स्टाईल असते, तर ती आपण थ्रूआउट आपल्या वेगवेगळ्या चार्ट्सवर, टेम्पलेट्सवर आपण ती एकाच वेळेला सेव्ह करून ठेवू शकतो. म्हणजे ती सेव्ह आपल्याला ज्या कलरमध्ये 200 मूव्हिंग ॲव्हरेज बघायचा असेल तर तो मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला त्याच कलरमध्ये दिसेल. तर या ठिकाणी आपण इंडिकेटर लावल्यामुळे ते परत आपल्याला सगळं एडिट करावं लागलं, सेट करावं लागलं, परंतु त्याची गरज पडत नाही जर आपण समजा इंडिकेटर टेम्पलेट जर कधी डायरेक्टली वापरलं तर. बघा, आता याच्यामध्ये डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला हवा तो निळा कलर मला 200साठी पाहिजे, तो निळा कलर आला, जाड आला, 50चा मूव्हिंग ॲव्हरेज जाड आला आणि 100चा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो रेड आलेला आहे. तो जसा आहे तसंच आपण ठेवला होता, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही, खाली व्हॉल्यूम आलेला आहे. तर अशा पद्धतीने कस्टमाइज आपल्याला करता येतं. आणखीन एक बघूयात आपण. आता ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण जर समजा याच स्ट्रॅटेजीमध्ये RSI आपण इंडिकेटर ओपन केलं. RSI इंडिकेटरमध्ये या ठिकाणी आलेलं आहे 60 आणि 40. ह्या ज्या लेवल्स आहेत त्या 60 आणि 40 आलेल्या आहेत. आपल्याला 70 आणि 30 हव्या असतील तर आपण त्या 70 आणि 30 एकाच वेळेस करायच्या. आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो RSIचा कलर आहे, हा RSIचा कलर जर समजा ब्लॅक हवा असेल, थोडासा जाड हवा असेल, तर तुम्हाला जसा बघायला आवडत असेल तसा तुम्ही तो ठेवू शकता आणि ओके करू शकता. ओके केल्यानंतर आता हे जे 3 इंडिकेटर्स आपण ॲड केलेले आहेत, मूव्हिंग ॲव्हरेज मल्टिपल, व्हॉल्यूम आणि RSI, आणि RSIमध्ये आपण जे बदल केलेले आहेत, RSIच्या स्टाईलमध्ये आपण जे बदल केलेले आहेत, तर ते सुद्धा सगळे आपल्याला सेव्ह करायचे असतील तर आपण या ठिकाणी परत जायचं आहे, सेव्ह इंडिकेटर करायचं आहे. याला 1 2 3 स्ट्रॅटेजी आपण म्हणूयात. आणि याचं इंटरव्हल आपल्याला सेव्ह करायचं असेल आणि ही स्ट्रॅटेजी मला कायमच ITCच्या
चार्टवरच ओपन झालेली पाहिजे असेल तर आपण हे इथं रिमेंबर सिम्बॉल सुद्धा म्हणू शकतो. हे सेव्ह करायचं आहे. आपलं 1 2 3 नावाचं जे इंडिकेटर टेम्पलेट आहे ते सेव्ह झालं आणि त्याची टाइम फ्रेम पण सेव्ह झाली. डेलीमध्येच ते कायम ओपन होणार आहे. आता मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे. कुठलंच इंडिकेटर मी ॲड केलेलं नाही आणि मला या ठिकाणी 1 2 3 ची स्ट्रॅटेजी ओपन करायची आहे. 1 2 3चं टेम्पलेट जे ते ओपन करायचं आहे. 1 2 3 स्ट्रॅटेजी जी आहे त्याचं टेम्पलेट आपल्याला ओपन करायचं आहे. आपण ते जर कधी ओपन करण्याचा प्रयत्न केला तर ते ओपन होणार नाही. त्या ठिकाणी डायरेक्टली ITCचा चार्ट ओपन होतोय. ITC चार्ट ओपन का झाला? कारण की आपण इंडिकेटर टेम्पलेट सेव्ह करत असताना या ठिकाणी आपण रिमेंबर सिम्बॉल म्हणजे ही जी 1 2 3 स्ट्रॅटेजी आपण सेव्ह करत होतो त्यावेळेला रिमेंबर सिम्बॉलचा बॉक्स जो आहे तो चेक केलेला होता, टिक केलेला होता. त्याच्यामुळे आपलं ITC मध्येच 1 2 3 स्ट्रॅटेजी जी ओपन होणार. याचा फायदा तुम्हाला कुठे होतो तर आपण बघूयात. बरेचसे ट्रेडर्स इंडेक्समध्ये ट्रेड करत असताना वेगळ्या इंडिकेटरचा सेट वापरतात आणि स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर वेगळ्या इंडिकेटरचा सेट वापरत असतात, वेगळी स्ट्रॅटेजी वापरत असतात. तर या ठिकाणी आता समजा आपण या ठिकाणी CPR इंडिकेटर वापरलेलं आहे. आपण हे CPR इंडिकेटर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये वापरणार आहोत. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. त्याच्यामध्ये आपण चार्ट ओपन केलेला आहे. निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे म्हणजे इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण या ठिकाणी आपण लावलेलं आहे CPR इंडिकेटर. आता ही स्ट्रॅटेजी आपल्याला 5 मिनिटामध्ये सेव्ह करायची असेल आणि निफ्टी 50मध्ये सेव्ह करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट करायचे आहे आणि या ठिकाणी आणायचे CPR इंडेक्स आणि यामध्ये आपल्याला सिम्बॉल पण सेव्ह करायचा आहे आणि इंटरवल पण सेव्ह करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला निफ्टी 50चा चार्ट बघायचा असेल तो 5 मिनिटामध्येच ओपन झाला पाहिजे आणि त्याच्यावर CPRच लागलेला पाहिजे. असं जर पाहिजे असेल तर आपल्याला हे रिमेंबर सिम्बॉल आणि रिमेंबर इंटरवल हे दोन्ही टिक करायचे आहेत. त्याचं नाव आपण दिलं CPR इंडेक्स. आपण सेव्ह केलं. आता आपल्याला याला आपण फेवरेट केलेलं आहे. फेवरेट केल्यानंतर याचं शॉर्टकट इथं तयार झालेलं आहे CPR इंडेक्स. आता समजा आपण या ठिकाणी ABC स्ट्रॅटेजीमध्ये होतो, टेम्पलेटवर आहोत आणि चार्ट बघतोय. आता मला अचानक वाटलं की मला निफ्टी 50चा चार्ट बघायचा आहे आणि निफ्टी 50मध्ये माझी स्ट्रॅटेजी आहे CPR. तर मी काय करणार, सिम्पली CPR इंडेक्स हे जे आहे इंडेक्समध्ये CPR तर याचं क्लिक करणार आणि हे क्लिक केल्यानंतर मी डायरेक्टली निफ्टी 50च्या चार्टवर जाईल आणि त्याच्यामध्ये माझी इंटरवल जी ती 5 मिनिट झाली आणि 5 मिनिटच्या इंटरवलमध्ये मला डायरेक्टली CPR इंडिकेटर लावून मिळालं. हेच इंडिकेटर आपण निफ्टी बँकमध्ये सुद्धा लावू शकतो. फक्त निफ्टी बँक क्लिक केलं की आपोआप इंडेक्सचा चार्ट निफ्टी बँकचा तो ओपन होईल आणि त्याच्यावर CPR इंडिकेटर जे ते लागून येणार. तर अशा पद्धतीने आपण या इंटरवलचा वापर जो आहे तो करू शकतो. आता या ठिकाणी जर समजा मला क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस हे जे कमोडिटीज आहे त्या कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि त्याची एक सेपरेट माझी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये समजा या इथं आता आपण मल्टिपल मुव्हिंग ॲव्हरेज लावलेलं आहे. या मल्टिपल मुव्हिंग ॲव्हरेजपैकी आपल्याला फक्त एक 50चा मुव्हिंग ॲव्हरेज पाहिजे असेल आणि RSI पाहिजे असेल, व्हॉल्यूम पाहिजे असेल, ही एक स्ट्रॅटेजी मी सेपरेट फक्त कमोडिटीसाठी मी करायची ठरवली. तर आणि त्याचं टाइम फ्रेम जे आहे ते मला 1 आवर करायचं असेल, 1 आवरसोबत मला हे 3 इंडिकेटर्स हवे असतील तर मी ते सेपरेट करू शकतो. सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट करायचं. त्याच्यानंतर मला ही कमोडिटीची स्ट्रॅटेजी जी आहे ती 1 तासाच्या इंटरवलमध्येच बघायची आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेममध्येच बघायची. त्याच्यामुळे मी फक्त या ठिकाणी रिमेंबर इंटरवल पण करतोय आणि क्रूड ऑइलचं आपलं जे आहे सिम्बॉल तो सुद्धा सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला मला ही स्ट्रॅटेजी ओपन करायची असेल त्यावेळेला क्रूड ऑइलच ओपन होईल, इंटरवल 1 तासाचीच राहील. त्याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ते सेव्ह झालं. कमोडिटी नावाची आपली स्ट्रॅटेजी किंवा टेम्पलेट जे आहे ते सेव्ह झालं. हे त्याला सुद्धा आपण फेवरेट करू शकतो. या ठिकाणी बघा आपल्याला या इथं क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी कर्सर नेल्यानंतर कमोडिटी आपल्याला दिसते. कमोडिटीचं टेम्पलेट या ठिकाणी हे ओपन आहे. आपण आता निफ्टी 50मध्ये जाऊ. आता या ठिकाणी निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे. निफ्टी 50चा चार्ट स्विच करून आपल्याला कमोडिटीचं चार्ट लगेच बघायचं आहे. तर आपण या ठिकाणी कमोडिटीवर क्लिक करायचं आहे. कमोडिटीवर क्लिक केल्यानंतर आपण लगेच क्रूड ऑइलवर निफ्टी 50च्या चार्टमधून कमोडिटीच्या चार्टवर आपण डायरेक्टली जातोय आणि त्याच्यामध्ये टाइम फ्रेम जी ती 1 आवरची झालेली. अशा पद्धतीने आपण इंडिकेटर टेम्पलेटचा उपयोग जो आहे तो आपल्या ट्रेडिंगसाठी जे करू शकतो.
आपल्याला हवं ते स्टाईल आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. वारंवार आपल्याला ही स्टाईल चेंज करायची गरज पडत नाही. RSI तुम्हाला 70-30 पाहिजे असेल तर तो 70-30 आपल्याला कायमस्वरूपी मिळू शकतो. आपल्याला जर कधी RSI 60-40 पाहिजे असेल तर आपण 60-40 आपण सेव्ह करून ते टेम्पलेट सेव्ह करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला तो RSI ओपन होईल त्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये तर तो 60-40च ओपन होईल. तर हे सगळे बेनिफिट्स आपल्याला या इंडिकेटर टेम्पलेट्समध्ये मिळत असतात. अगदी सेम केस ही झेरोदाचा, हा आपण आता काईटचा चार्ट, झेरोदा काईटचा चार्ट आपण ओपन केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. या ठिकाणी आपण आता आरो फार्मा कंपनीचा चार्ट आहे, त्यामध्ये आपण आता एक इंडिकेटर जे ते बदलून बघूयात. आपण या ठिकाणी RSI आणि बॉलिंजर बँडचं इंडिकेटर ओपन केलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण SMA पण घेऊयात. SMA, बॉलिंजर बँड आणि RSI हे इंडिकेटर सेव्ह केलेलं इंडिकेटर जे ते ओपन झालं. आता ह्यालाच आपल्याला फेवरेट करायचं असेल तर या ठिकाणी बघा BB, SMA, RSI असं इंडिकेटर जे ते ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आणखी दुसरं इंडिकेटर टेम्पलेट जे ते BB, RSI आणि ADX याला सुद्धा आपण फेवरेट करू शकतो. आपण ते सुद्धा ओपन करू शकतो. सेम फीचर आपण जे धनच्या चार्टवर डिस्कस केले तेच फीचर जे आहेत ते झेरोदामध्ये सुद्धा आहेत. परंतु झेरोदामध्ये ड्रॉबॅक काय होतो की झेरोदामध्ये या ठिकाणी आपल्याला साईडला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जशी वॉच लिस्ट मिळते तशी वॉच लिस्ट या ठिकाणी झेरोदामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ते वापर करताना जरा मला अडचणीचं वाटतं. त्याच्यामुळे मी त्याचा चार्ट जो आहे तो वापरत नाही. त्याच्यामुळे मी हा धनचा चार्ट जो आहे तो वापरतो. आणखी बरेचसे फीचर्स जे आहेत ते धनचे एकदम चांगले आहेत. तुम्हाला धनमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्याच्यामधून तुम्ही ओपन करू शकता. तर या ठिकाणचं जे वॉच लिस्ट असते, वॉच लिस्टसुद्धा आपल्याला बऱ्याचशा त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपण एक कमोडिटीची वॉच लिस्ट, कमोडिटीमध्ये आता सध्या काहीच नाही आहे, FNOची वॉच लिस्ट लावूयात आपण. FNOची वॉच लिस्ट आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला FNOमधले 100 स्टॉक जे ते ॲड करता येऊ शकतात. तर हा या धन ॲपचा जो आहे तो फायदा आपल्याला होतो, जे झेरोदामध्ये आपल्याला मिळत नाही. इथं वॉच लिस्ट जी ती साईडला मिळत नाही. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्याला तशी वॉच लिस्ट जी ती मिळते. हे बघा, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्याला तशी वॉच लिस्ट जी ती मिळते. झेरोदामध्ये फीचर्स सेम असले तरी पण इथं वॉच लिस्ट मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे स्टॉक इंडेक्स वगैरे जे ते पटापट बदलता येत नाही. या ठिकाणी आपल्याला बदलायचं असेल तर टाईप करूनच बदलावं लागतं. तर हा त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे मी जनरली धन वापरतो आणि ट्रेडिंग करण्यासाठी पण खूप सोपं आहे धन. त्याच्यामुळे आपण धनवर चार्ट जे ते बघतो आणि अगदी सिमिलॅरिटी आहे ट्रेडिंग व्ह्यूच्या सबस्क्रिप्शन घेतलेल्या फीचर्सची सिमिलॅरिटी या ठिकाणी आपल्याला टेम्पलेट्समुळे जे ती मिळते. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्याला टेम्पलेट सेव्हच करता येत नाही आणि फक्त 2च आपल्याला इंडिकेटर जे आहेत ते प्लॉट करता येतात. तिसरं इंडिकेटर जे ते आपल्याला दिसत नाही. ते जर कधी आपण लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मॅक्झिमम फक्त 2च इंडिकेटर जे ते लावता येऊ शकतात, कारण की ते तिसरं लावायचं असेल तर पेड घ्यावं लागतं. परंतु धन आणि झेरोदामध्ये आपल्याला तशी लिमिटेशन काही नाही आहे, आपण ते वापरू शकतो. पण त्याच्यातल्या त्या धनमध्ये आपल्याला वॉच लिस्ट जे आहेत आपल्याला एक्स्ट्राच्या मिळतात या ठिकाणी चार्टवरच, त्याच्यामुळे आपण ते प्रेफर करतोय. आपण क्विकली एक रिकॅप बघूयात की काय काय आपण बघितलं याच्यामध्ये. तर सर्वप्रथम आपण इंडिकेटर कसं लावायचं हे सगळ्यांना माहिती आहे, ते पण आपण एकदा बघितलं की इंडिकेटर आपण कसे लावले. आपण ठराविक स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करत असाल तर स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करत असताना आपल्याला जो इंडिकेटरचा सेट लावायचा असेल तर तो आपण इंडिकेटरचा सेट प्लॉट केल्यानंतर आपण सेव्ह इंडिकेटर टेम्पलेटमध्ये जाऊन आपण या ठिकाणी आपल्याला हवं ते नाव टाकून इंडिकेटरचा सेट आपण टेम्पलेटच्या नावाने जो तो सेव्ह करू शकतो. सेव्ह केल्यानंतर तो इंडिकेटरचा सेट म्हणजे ते टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी माय टेम्पलेट्समध्ये खाली आपल्याला ते ओपन करता येतं. त्यानंतर आपल्याला जास्त वापराचे असलेले जे इंडिकेटर्स असतील, जे टेम्पलेट्स असतील, समजा मला हे BB, RSI, XYZ, ABC, कमोडिटी, CPR इंडेक्स हे 5 इंडिकेटर टेम्पलेट मला शॉर्टकट करून ठेवायचे असतील. याच्यामध्ये ट्रेडिंग करत असताना मला हे इंडिकेटर्स जे आहेत ते वारंवार बघायचे असतील तर ते आपल्याला या ठिकाणी फेवरेट करता येतात. तर ते आपण बघितलं. आपल्याला जर इंडेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सेपरेट टेम्पलेट जर कधी पाहिजे असेल तर ते सेपरेट इंडिकेटर, आता निफ्टी 50चा चार्ट ओपन होतोय, त्याच्यामध्ये CPR इंडिकेटर मला पाहिजे फक्त,
तर ते आपण तसं टेम्पलेट सेव्ह करू शकतो. इंडेक्सच्या नावाने आपण ते टेम्पलेट सेव्ह करू शकतो. कमोडिटीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर कमोडिटीचं टाईम फ्रेम बदललं बघा. 1 आवरमध्ये आपल्याला कमोडिटीचं ट्रेडिंग करायचं आहे, तर त्याच्यामुळे 1 आवरची टेम्पलेट आपल्याला ओपन होते आणि डायरेक्टली क्रूड ऑइलचा चार्ट जो आहे तो ओपन होतोय. इंडेक्समध्ये आपलं 5 मिनिटाचं टाईम फ्रेम होतं आणि निफ्टी 50 आणि निफ्टी बँक हे 2 आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. तर असे टेम्पलेट जे ते आपण वेगवेगळ्या ॲसेटमध्ये म्हणजे कमोडिटी, इंडेक्स, समजा मला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर ऑप्शनचा चार्ट जो आहे तो कसा दिसला पाहिजे, तर त्याचं जर कधी बनवायचं असेल तर त्याचासुद्धा आपण बनवू शकतो. त्याची टाईम फ्रेम आपल्याला फिक्स करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण इंडिकेटर टेम्पलेटचा आपलं ट्रेडिंग जे आहे ते डेली ट्रेडिंग जे आहे ते सोपं होण्यासाठी, आपल्याला एखाद्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्ट करण्यासाठी आपण इंडिकेटर टेम्पलेटचा वापर करू शकतो. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल नक्की कॉमेंट करून कळवा. इंडिकेटर सोबतच आपण या चॅनलवर वरचा हा जो चार्ट टूल बार आहे आणि ह्या डाव्या बाजूचा ड्रॉइंग टूल बार आहे याच्याबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा याच्यासोबत बघू शकता आणि आपलं ट्रेडिंग जे ते सोपं करू शकता. टेक्निकल ॲनालिसिसचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चार्ट आपल्याला वाचता आले पाहिजे आणि नुसतेच वाचता नाही आले पाहिजे, तर ते वाचताना अगदी सोपे झाले पाहिजे. आपलं मॅन्युअल वापरण्याची जी गरज आहे तर ती कमी झाली पाहिजे. ऑटोमॅटिक ते झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपला वेळ जो आहे तो कमी होतो. कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त चार्ट्सचं ॲनालिसिस करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो आणि आपल्याला हवे ते ट्रेड जे ते पटापट घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढते. ट्रेडिंग व्ह्यूबद्दल आणखी कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल कॉमेंटमध्ये तुम्ही प्रश्न किंवा शंका विचारू शकता. आपण त्या टॉपिकवर लवकरात लवकर ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटनुसार किंवा टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठीच्या ट्रेडिंग व्ह्यूबद्दल किंवा चार्टबद्दल आपण तो व्हिडिओ जो आहे तो लवकरच तयार करण्याचा प्रयत्न करू. थांबूयात आपण इथंच. शिकत रहा मायबोली मराठीतून, शेअर मार्केट मराठी.